दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटायच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. आजच प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 7 तारखेला मतदान, 9 तारखेला मतमोजणी आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रचंड आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. माढा पंढरपूर भागामध्ये राजकारण खूपच तापलेलं आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सतत माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडण्याचं आपलं काम सुरूच ठेवलेलं आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अभिजित पाटील यांची मैत्री आहे खरं तर. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र दोघांच्या मध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. जयकुमार गोरे हे सतत अभिजित पाटील यांच्यावर प्रखर टीका करताना दिसत आहेत. माढ्यामध्ये जसे बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तसं भारतीय जनता पक्षाला तिथं एक चेहरा मिळाला आणि प्रस्थापित नेतृत्व आहे बबनदादा शिंदे यांचं. त्यामुळे माढा तालुक्यामध्ये बस्तान बसवण्याचा प्रयत्न भाजपचा हा शिंदे यांच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे अभिजित पाटील यांना टोकाचा विरोध करण्याचा निर्णय हा कदाचित पालकमंत्र्यांनी घेतला असावा, कारण पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखालीच रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना ताकद देण्याचं काम चालू आहे. आणि माढा भागामध्ये आणि पंढरपूरचे जे 42 गावं जोडले त्या मतदारसंघात तिथल्या ह्या जे गट गण आहेत तिथल्या प्रचाराकरता म्हणून पालकमंत्री हे आमदार अभिजित पाटील यांना टार्गेट करताना दिसत आहेत. अगदी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं मदतीनं जे काही मोठं कर्ज मिळालं एनटीडीसी कडनं वगैरे केंद्रातनं, ह्या सगळ्याचा उल्लेख जाहीर भाषणांमधनं केला जातो आहे. त्याचा हिशोब तर ठेवलाय का? हिशोब ठेवावाच लागेल. काळजी घ्या आबा, असा इशारा सुद्धा दिला जातो आहे. हे कशासाठी चालू आहे? तर सोलापूर जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कमळ फुलवायचं आहे. ज्या पद्धतीनं नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपने व्यूहरचना आखली होती, विरोधामध्ये असणाऱ्या किंवा मित्रपक्ष सगळ्यांना म्हणजे मित्रपक्षाचे सुद्धा काही उमेदवार आपल्या कमळ चिन्हावर उभे करायचे नगराध्यक्षपदासाठी आणि सर्वाधिक जास्त नगर परिषद आपल्या ताब्यात घ्यायच्या, जास्त नगरसेवक निवडून आणायचे. तसंच सोलापूर महापालिकेमध्ये सुद्धा तोच प्रकार घडला. अनेक पक्षातले लोकही आपल्या पक्षात त्यांनी भाजपमध्ये आणले, त्यांना उमेदवारी दिल्या. सोलापूर महापालिकेवर निर्विवाद त्यांनी वर्चस्व मिळवलं. 87 नगरसेवक झाले. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 131 भाजपचे आणि त्यांच्याबरोबर ज्या आघाड्या आहेत त्याच्यामुळे जवळपास 144 145 नगरसेवक निवडून आले. आणि आता हाच प्रयोग जो आहे तो सोलापूर जिल्हा परिषदेसाठी म्हणून केला जातो आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 35ची मॅजिक फिगर जी आहे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवण्याकरता, ती गाठण्याकरता म्हणून भाजप खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते. सर्वाधिक जागा ह्या भाजपनंच जिल्ह्यामध्ये लढवल्या आहेत. बार्शी असेल, अक्कलकोट असेल, मोहोळ, या सर्व ठिकाणी त्यांना यशाची अपेक्षा आहे. मात्र माढा पंढरपूर भागामध्ये आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा जो भाग आहे तो थोडा कमकुवत वाटतो, कारण विधानसभा असेल किंवा लोकसभेला इथं भाजपला यश मिळालेलं नाहीये. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता इथले जे काही उमेदवार निवडून आणायचे त्याकरता म्हणून हर एक प्रयत्न हे पालकमंत्र्यांकडनं सुरू आहेत. त्याकरता अगोदर आपण पाहिलं असेल विठ्ठल परिवारातले बरेचसे नेते हे भाजपमध्ये घेतले गेले, त्यांना उमेदवारी दिले. म्हणजे ॲडव्होकेट गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लाताई पाटील असतील किंवा तुमचे कल्याणराव काळे यांच्या वहिनी मोनिका काळे यांना वाखरीमधनं भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. तसंच माढा भागामध्ये सुद्धा बेरीज राजकारण झालं. प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचे चिरंजीव भाजपमध्ये गेले. याचबरोबर साठे गटाने सुद्धा भाजपच्या पाठीशी आपली ताकद लावलेली आहे. म्हणजे अभिजित पाटील यांच्या विरोधामध्ये जे जे काही करता येईल ते सर्व काही माढा आणि पंढरपूर भागामध्ये भारतीय जनता पक्षानं म्हणजेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभिजित पाटील यांची क्रेज आहे. त्यांचे मोहिते पाटलांबरोबर संबंध चांगले आहेत, त्यांचे भाजप बरोबर संबंध चांगले आहेत, त्यांच्या अन्य पंढरपुरातल्या अन्य सर्व पक्षीय नेत्यांबरोबर संबंध चांगले आहेत. आणि यामुळे काय होतंय की अभिजित पाटील नक्की कोणाचे हे लवकर मतदारांनाही समजत नाही आणि त्यांची क्रेजही चांगली, ते वक्तृशैली त्यांची चांगली आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता इथं भाजपला यश मिळवण्याकरता झगडावं लागतंय. आणि भगीरथ भालके आणि अभिजित पाटील हे दोघं एकत्र आल्यामुळं पंढरपूर भागामध्ये थोडंसं भाजप समोर आव्हान उभं राहिलंय. नाहीतर ती निवडणूक एकतर्फी सुरुवातीला वाटत होती. मात्र आता चांगलाच रंग या निवडणुकीमध्ये भरलेला आहे आणि त्याकरता अभिजित पाटील यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी हे पालकमंत्री सध्या सोडत नाहीत. खरं तर प्रशांत परिचारक माजी आमदार आहेत, समाधान आवताडे आमदार आहेत सध्याचे, किंवा अन्य नेते हे सुद्धा अभिजित पाटील यांच्यावर टीका करू शकतात. मात्र पालकमंत्र्यांनी ती
यंत्रणा आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आमदार अभिजित पाटील यांच्यावर टीका करायचं हा जो आहे तो पूर्णतः हा अधिकार हा पालकमंत्र्यांनी आपल्याकडे घेतलेला आहे आणि ते जोरदार टीका करतात. खरं तर पालकमंत्री आणि अभिजित पाटील यांची चांगली मैत्री आहे. म्हणजे गेले 1.5-2 वर्ष आपण पाहतो आहोत त्यांची मैत्री खूप अतिशय चांगली आहे. मात्र भाजपची सर्वाधिक जास्त सीट मिळवायची आणि विरोधकांना नमोहराम करायचं हा भाजपचा इथला अजेंडा आहे. आणि त्याकरता म्हणून तुतारीचे असणारे म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे असणारे अभिजित पाटील जे आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर सुद्धा त्यांनी जुळवून घेतलेलं आहे आणि घड्याळ चिन्हावरच बहुतांश ठिकाणी त्या निवडणुका लढवत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपला त्यांचं एक आव्हान वाटतंय. त्याकरता म्हणून अभिजित पाटील यांच्यावर प्रचंड टीका ही सध्या सगळीकडनं सुरू आहे भाजपच्याकडून. आणि सर्वाधिक जास्त जर कोण करत असेल ते पालकमंत्री जयकुमार गोरे. खरं तर भारतीय जनता पक्षाची ताकद ह्या भागामध्ये अत्यंत नगण्य होती. पण जसं राजन पाटील याचबरोबर रणजित शिंदे हे भाजपमध्ये आले, आता पंढरपूर भागामध्ये कल्याणराव काळे, गणेश पाटील हे भाजपमध्ये आहेत. त्याचबरोबर युवराज पाटील हे भाजपच्या व्यासपीठावर आलेले आहेत. आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत असतील किंवा तिकडे साठे गटाचे सहकार्य मिळतंय. या सगळ्यामुळं भाजप करता एक चांगलं वातावरण निर्माण होतं इथं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे विरोधामध्ये असणारे अभिजित पाटील हे स्वतः स्टार प्रचारक आहेत, फायरब्रँड नेते आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना सर्वाधिक जास्त टार्गेट करायचं म्हणजे ज्यांच्यामुळे जास्त आपल्याला फटका बसू शकतो त्याच नेत्याला सारखं टार्गेट करायचं. आणि याकरता म्हणून त्यांच्या कारखाना विठ्ठल कारखाना हे त्यांचं एक मर्मावर बोट ठेवल्याचं काय. या विठ्ठल कारखान्यामुळं अभिजित पाटील यांची ओळख फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला झाली. कारण विठ्ठल कारखाना अतिशय मोठा कारखाना, अतिशय चांगला कारखाना होता. मध्यंतरीच्या काळात तो डबघाईला आला आर्थिकदृष्ट्या. त्यानंतर तो कारखाना सभासदांनी विश्वासाने अभिजित पाटील यांच्या ताब्यामध्ये दिला. आणि 2022ला कारखाना जेव्हा अभिजित पाटील यांनी जिंकला त्यानंतर त्यांनी स्वनिधी घालून पैसा उभा करून शेतकऱ्यांची देणी देऊन तो कारखाना चालवला. सलग 3 हंगाम उत्कृष्ट चालवले. यंदा तर जवळपास 9 लाख टन ऊस आतापर्यंत गाळप केलेला आहे. या कारखान्याला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मदत केली, केंद्राच्या माध्यमातून, एनटीडीसीच्या माध्यमातून मदत केली. कर्ज आहे ते कारखाना ते कर्ज फेडणारच आहे. मात्र त्याचाही उल्लेख सतत केला जातोय. परंतु कर्ज देण्यापूर्वी अभिजित पाटील यांनी कारखान्याच्या हिताकरता म्हणून भाजपला लोकसभेला पाठिंबा दिला होता आणि भाजपचा त्यांनी प्रचार केला होता. त्यानंतर त्यांना ही सगळी मदत करण्यात आली आणि यानंतर ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेले. त्यांनी तिथून उमेदवारी घेतली. माढ्याच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला. 32,000 मतांनी 32,000 मतांनी त्यांना विजयी केलं. पंढरपूरचा जो भाग जोडलेला आहे माढ्याला तिथून तर सर्वाधिक जास्त मताधिक्य होतं. विश्वास जनतेने दाखवला. ते आमदार झाले. फक्त ते विरोधातले आमदार आहेत. त्यांना निधी मिळवताना खूप कष्ट पडतायत त्यांना. कारण सत्ताधारी असते तर त्यांना बराचसा निधी मिळू शकला असता ते जवळ असल्यामुळे. मात्र त्यांच्या पक्षाचे फार कमी आमदार राज्यामध्ये निवडून आले. त्याकरताच ते कधी यापूर्वीही स्वर्गीय अजितदादा पवार यांची गाठ घ्यायचे, एकनाथ शिंदे यांची गाठ घ्यायचे, मुख्यमंत्र्यांची गाठ घ्यायचे, पालकमंत्र्यांकडे जायचे, मंत्र्यांना भेटतात आणि आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी यावा याकरता म्हणून ते प्रयत्न करत होते. आणि आता सुद्धा जेव्हा ह्या निवडणुका चालू आहेत तेव्हा विरोध हा आणि आपली ताकद पुढच्या निवडणुका ह्या सगळ्याची तयारी त्यांना करावी लागणार आहे. त्याकरता म्हणून ते हिरिरीनं आणि ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेत. मात्र भाजपला सध्या कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवायचा आहे. त्याकरता म्हणून ते आपले मागचे मित्र आहेत काय कोणी कोणाला बघायला तयार नाहीये. या भागामध्ये मोहिते पाटील आणि अभिजित पाटील या दोघांवर प्रचंड टीकास्त्र सोडण्याचं काम पालकमंत्र्यांनी सुरूच ठेवलेलं आहे. कासेगावची सभा असेल, करकमची सभा असेल, त्यात विठ्ठल कारखान्यावर सुद्धा सतत बोललं जात आहे. मात्र आता ह्या कारखान्याच्या संदर्भामध्ये ह्याला मदत केलेली सभासदांचा कारखाना आहे, हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि सभासदांनी विश्वास तर अभिजित पाटील यांचा दाखवला होता आणि कारखाना जिंकल्यामुळेच मतदारांच्या मध्ये सुद्धा एक विश्वास निर्माण झाला की हा चांगला कारखाना चालवला आहे म्हणजे आपल्या मतदारसंघात सुद्धा आपला विकास करतील म्हणून त्यांनी आमदार केलेला आहे. आणि आता मात्र ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना टार्गेट केलं जात आहे आणि विरोधामधले आमदार सतत पालकमंत्र्यांचं एक असतं की बाबा तुम्ही सत्ता आमच्या ताब्यात द्या, केंद्रात सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची, आमचे सदस्य निवडून आले तर आम्ही जास्त निधी देऊ, आमचे आमदार असले तर आम्ही जास्त निधी. हे जो प्रकार आहे त्यामुळे विरोधातले जे आमदार आहेत, विरोधातले सदस्य आहेत त्यांना निधी कमी मिळतो हेच त्यांना सांगायचं आहे. याकरता म्हणून भाजप साथ घालतंय की सगळेच कमळाचे निवडून द्या म्हणून. मात्र असं प्रत्येक ठिकाणी होत नाही. लोकशाहीमध्ये सत्ता आहे, विरोधक असणारच आहे. मात्र जो विरोध करतोय त्याला टीकेचा सामना करावा लागतोय आणि सोलापूर जिल्ह्यात तर जास्त दिसून येत आहे. त्यातल्या त्यात माळशिरस आणि माढा आणि पंढरपूर भागामध्ये
प्रचंड टीका विरोधी आमदारांवर खासदारांवर होताना दिसते आहे. नमस्कार.